रवींद्र विद्यालय द्वारका नाशिक येथे मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आलाय। मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री राजेंद्र सोमवंशी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज पिंगळे होते, तसेच उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी वासंतीताई गटणे, संचालक श्री हरी काशीकर, संचालिका सौ मृणाल पाठक, शाळेचे मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख आणि पर्यवेक्षक श्री राजेश मालवी हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आहे। प्रमुख पाहुणे राजेंद्र सोमवंशी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व, त्याची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मराठी वाचनाची जोपासना करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले। त्यांच्या कविता वाचनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। याच प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंत राऊत यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित करत मराठी भाषा ही आपली ओळख व संस्कृतीचे प्रतीक असल्याचं सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अभिमानाने वापर करावा, तसेच वाचन लेखनाची सवय जोपासावी असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता सादरीकरण, नृत्य व गायनाने आकर्षक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे। मराठी संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली। शाळेचे मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे व तिच्या जतन संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विषयाच्या शिक्षकांनी अत्यंत मोलाची मेहनत घेतली आहे। कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सौ मंगला गावित यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी शाळेचे अभिनंदन केलंय आणि मराठी भाषेचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। जे आपल्या रवींद्रनाथ विद्यालयानं अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ते म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती अर्थात जन्मदिन। जो जन्मदिन अवघ्या जगामध्ये मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतरावजी राऊत सर, या संस्थेचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आदरणीय काशीकर सर, त्याचप्रमाणे या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, आदरणीय पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर या ठिकाणी साहित्यपीठावर बसलेली ही सगळी माणसं अत्यंत तोलामोलाची आहेत। कारण काशीकर सर आणि राऊत सर हे स्वतः कुसुमाग्रजांशी निगडीत होते, त्यांच्याशी त्यांचा स्नेह होता। राऊत सरांचे जे पिताश्री होते स्वातंत्र्य सेनानी बाय परीड गुरुजी, जे राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री होते, त्यांचा सहवास आम्हाला लाभला। त्यांच्याही कुसुमाग्रजांशी स्नेह होता। दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या देशमुख मॅडम, ज्यांनी साहित्यावर PhD केलेली आहे, हिंदी साहित्यावर, आणि पुढचे आपले पर्यवेक्षक आदरणीय, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं त्यांच्या चित्राला सन्मानित करण्यात आलेलं आहे। असे सगळं अत्यंत सन्मानित असं व्यासपीठ आहे। आजचा दिवस याच्यासाठी आपण भाग्यवान मानला पाहिजे की ज्या तात्यासाहेबांनी मराठी भाषेसाठी संपूर्ण आयुष्य कथा, कादंबरी, नाटक, कविता, बालसाहित्य याच्यासाठी दिलं, आणि म्हणून त्यांच्या साहित्याचा गौरव ज्ञानपीठ पुरस्कार देऊन भारत सरकारने केला, जो साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे। सर्वप्रथम मी विवा शिरवाडकर तथा तात्यासाहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या कवितेनं या कार्यक्रमाची सुरुवात करतो। अत्यंत गोड कविता आहे जी मुलांसाठी आहे। आपल्याला बऱ्याच गोष्टी, आपण पर्यावरणापासून दूर चाललेलो आहोत आणि पर्यावरण हे आपल्या जवळ, निसर्ग आपल्या जवळ असताना आपण कसे दूर जातो, पर्यावरणाची आपण काळजी का करत नाही, हा प्रश्न खरं तर इथे पडतो। आपल्याला पक्षी असतील, वृक्ष असतील, हे मित्र वाटत नाही, ते मित्र वाटले पाहिजे, पर्यावरणाचा विचार आपण केला पाहिजे, हे तात्यासाहेबांना तेव्हा कळलं। म्हणून जसं त्यांनी वेडात मराठे वीर दौडले साथ, हे अत्यंत
गाजलेलं त्यांचं गीत जे शौर्य दर्शवत असतं तसं निसर्ग दर्शवणारं सामाजिक भान असणाऱ्या काही कविता या त्यांनी लिहिल्या. त्याच्यातली लहान मुलांसाठी लिहिलेली कविता. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, सोनेरी ही किरण आले, सोनेरी किरण आले घरट्याच्या दारापाशी, सोनेरी किरण आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, लग बग पाखरे ही गात गात गोड गाणे, लग बग पाखरे ही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, झोपलेल्या आशा तुम्ही अनायसे मग कोणी, झोपलेल्या आशा तुम्ही अनायसे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, बाळाचे हे नाव घेता जागी झाली चिऊताई, बाळाचे हे नाव घेता जागी झाली चिऊताई, उठून या दूर जाई भूर भूर, उठून या दूर जाई भूर भूर, उठून या दूर जाई भूर भूर. ही कुसुमाकर यांची कविता होती. ही कुणाची कविता होती? कुसुमाकर यांची कविता होती. आणि म्हणून आपण त्या कवितेला अभिवादन आता केलेलं आहे. मी माझी कविता तात्यासाहेबांना अर्थात विवाह शिरोडकरांना अभिवादन करणारी जी तुमच्यासाठी लिहिलेली आहे ती कविता इतक्या शान प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अमर आशा निर्माण केल्या. मानव जातीच्या इतिहासामध्ये अनेक राजे झाले, योद्धे झाले, कितीतरी साम्राज्य उभी झाली आणि ती पडली सुद्धा. परंतु असे एकमेव राजे होऊन गेले जे फक्त राजा नाही तर मर्यादा पुरुषोत्तम आहे. ते केवळ इतिहास नाही तर आदर्श आहे आणि ते नाव म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. मुळात प्रभू श्रीराम हे देवता नाहीत तर ते आदर्श मानव आहेत. त्यांचं जीवन आपल्याला सत्य, धर्म, कर्तव्य, निष्ठा हे सर्व शिकवते. आणि म्हणूनच जननी जन्मभूमीश्य स्वर्ग दीप गरीयसी, म्हणजेच आई आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच आमची राम जन्मभूमी ही स्वर्गाहून मोठी आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक.